राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज देवगिरी निवासस्थानी बैठक होते। सुनेत्रा पवार आज पक्षातील आमदारांशी चर्चा करणार आहेत। संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे। महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चेची शक्यता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सुनेत्रा पवार बैठकीमध्ये आमदारांना सूचना करणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। अक्षय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज सर्व आमदारांची संध्याकाळी होणारी बैठक, काय माहिती? नक्कीच श्वेता, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांची संध्याकाळी बैठक जी आहे ती देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलवली आहे। मंगळवारची ही नियमितपणे आमदारांची बैठक असते, परंतु आजची जी होणारी बैठक आहे ती महत्वाची ठरणार आहे, कारण की एकीकडे अशोक खरात यांच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव आलेलं होतं आणि त्यांचे फोटो व्हिडिओज व्हायरल झालेले होते, त्यामुळे त्यांना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। त्यानंतर आता महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनाम्याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती या संपूर्ण बैठकीत होण्याची ही शक्यता आहे। त्यामुळे आजची बैठक जी आहे ती महत्वाची ठरणार आहे। एकीकडे अशोक खरात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांचं नाव आलेलं आहे, त्यामध्ये रुपाली चाकणकर असतील, स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, यांचे फोटोज व्हिडिओ समोर येतात। त्यामुळे पक्षाच्या पुरोगामित्वावर महत्वाचा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतो। या सगळ्या संदर्भात आपली चर्चा जी आहे ती या सगळ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे आणि सुनेत्रा पवारांकडून काही महत्वाच्या सूचना आमदारांना या बैठकीत दिल्या जाण्याची माहिती आहे। बिलकुल अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी, आणि ही बैठक झाल्यानंतर देखील अपडेट घेऊ। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता देवगिरी या ठिकाणी बैठक बोलावण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एकूणच सर्व आमदारांशी पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार चर्चा करणार आहेत।